Honorable Minister for Water Resources, Subhash Shivadkar sir, Honorable MLA Dr. Shetty, Honorable MLA Praveen Arle, and all other press brothers and sisters with us. Today, Honorable CM was very kind enough to have entire inspection. सगळे नॉर्थ गोवाचे कितके इन्स्पेक्शन वॉटरचे कितके इन्स्पेक्शन केले. सकाळच्यान त्यांनी प्रत्येक कॉम्पोनंटान पळयला and then they have given suggestions and also appreciated work done by the Water Resources Department. Sir, I would like to inform the media that it is on his intervention in the year 2022, all the redevelopment works, rethinking about the Tilari irrigation project really started. So I welcome on behalf of Water Resources Department Honorable CM the bouquet of flowers. I also welcome Honorable Minister of Water. I welcome Dr. Shetty, Honorable MLA, Dr. Praveen Arle sir. Sir, today we are assembled here to address the press, Honorable Minister, as to what are implemented, what works are expected, and further what the vision which you have given us, and then how we should take it forward. So I request the Honorable Minister to kindly take it forward. आम्ही सगळी प्रतिच्यान बसून उलयताले आनीक काही वेळा सगळी मॅसेज लोकांकडे पावूंक विशेष करून माननीय मुख्यमंत्री त्यांनी आमकां हे सगळे प्रोजेक्ट्स करपा संबंदी आमच्या धंद्या डिपार्टमेंटान संद दिली फायनान्शियली आनीक पॉलिसी क्वेश्चन आसल्यो त्यामुळे आमकां हे प्रोजेक्ट जे आसा पळय ते लोकां खातीर आनी गोंया खातीर तशेंच टार्गेट 2047 उदका संबंदी गोंयांत करचून येवपाक जायना तरी शेतकरी आसूं किंवा लोकांक दिवपाक जाय आनी म्हणूनच आमी मुख्यमंत्र्याक विनंती केली की तांणी हे सगळे प्रोजेक्ट्स घेवचे जेणे करून कसल्याच प्रकारची अडचण मुखार येवची न्ही अशें म्हणून किंवा एखादी जागे संबंदी आसूं स्टाफा संबंदी आसूं किंवा पयशा संबंदी आसूं आनी म्हणून आयज ही भेट जी आसा ती दिल्ली आसा हांव आनी मुख्यमंत्र्याक विनंती करता की तांणी ह्या अवसराचेर प्रेसाक खंयचे पळयली. नमस्कार. आयच्या वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटाच्या वतीन नॉर्थ गोंयांतले मेजर तिलारी प्रोजेक्टांतल्यान नॉर्थ गोवा खातीर उदक येवपी आयचे विजीट केल्या उपरांत आशिल्ल्या प्रेस कॉन्फरन्साक आमच्या मदीं आसात आमचे WRD मिनिस्टर सुभाष शिरोडकर, आमच्या खातीर स्थानीक आमदार तेचे मोस्ट ऑफ द प्रोजेक्ट आनी बाकीचे सगळे पॅनल बिचोलीचे आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्टी, WRDचे श्री बदामी सालेकर, बाकीचे सगळे जाण म्हणजे प्रेस भावालो. पहिल्यात पयलीं आमकां अबाउट द तिलारी इरिगेशन प्रोजेक्ट आमकां खबर आसा सेंट्रल वॉटर कमिशन हांच्या वतीन हो प्रोजेक्ट कार्यान्वीत जालो तो महाराष्ट्र आनी गोवा हांच्या मदलो उदकाचो करार असो म्हणपाक काय हरकत ना. तिलारी प्रोजेक्ट जाल्या उपरांत 68% ऑफ द उदक हे गोंया खातीर इरिगेशन आनी ड्रिंकींग पर्पज आमी सगळे जाण यूज करता. रेस्ट ऑल म्हणजे 30% ऑफ द उदक हे तशें महाराष्ट्राक करता. पुराय प्रोजेक्ट हो महाराष्ट्र राज्यांत आसा तेजे उदकाचो मॅक्झिमम फायदो जशें गोंय सरकार आतां पर्यंत घेतिल्लो आसा. खूब तेंप हो प्रोजेक्ट रिवायव करूं नाशिल्लो पण हांवें चार्ज घेतल्या उपरांत हो प्रोजेक्ट रिवायव करपाक सुरवात केली. 15th हांवें अंडर द 5th रिविजन एप्रूव्ड कॉस्ट of 1,465 crores which includes the share to be paid for the Maharashtra हो 553 कोटी आशिल्लो आनी कॉस्ट ऑफ द वर्क बाय द गोवा एस्टिमेटेड 911 कोटी आशिल्ले. तातूंतले आतां पर्यंत आमी 869 crores ऑफ रुपीज हे ऑलरेडी महाराष्ट्राक डेपोजिटूय केले आनी टायम टू टायम ताजी रिपेर मेंटेनन्स हो तिलारी डॅमाचो जो आसा ते कंटिन्युअसली घेता. हो कॅनल तसो पळोवंक वचत जाल्यार तो लेफ्ट बँक मेन कॅनल जेणे करून तो वता भितर 60 किलोमिटरचो पुराय कॅनल आसा आनी तातूंतल्यान रायट बँक कॅनल आहा तो 48 किलोमिटरचो आसा. भितरलो 60 किलोमिटर्सच्या भितर 48 किलोमिटर्स हो महाराष्ट्रांत येता आनी भितरलो 37 किलोमिटर्स एप्रॉक्सिमेटली हो कॅनल हो गोवा लेफ्ट बँकेचो 37 किलोमिटर्स भितरलो लेफ्ट बँक कॅनलाचो 23 किलोमिटर्स महाराष्ट्रांत आनी 37 किलोमिटर्स हो गोंयांत येता. रायट बँक मेन कॅनल जो आसा तो 48 किलोमिटर्स हातूंतलो 24 किलोमिटर्स परत महाराष्ट्रांत आनी 23 किलोमिटर्स इन गोवा येता.
आमी एकंदर कॅनल पळयल्या उपरांत हाचो उपयोग खंय जाता उदक म्हणजे वॉटर ट्रिटमेंट प्लांट अस्नोडा एका 110 mld, पोर्वरी 20 mld, पिलरला 30 mld अशें मेळून 160 mld उदकाचो उपयोग आमी डायरेक्टली ड्रिंकींग वॉटरा खातीर त्या खातीर वापरता. आनी ताज्या उपरांत आमी रायट बँक कॅनल जो म्हणटा ताचो उपयोग जो आसा पयली चांदेल 30 mld, मोपा एअरपोर्ट 5 mld, धारगळ 30 mld, टोटल 65 mld ताचो उपयोग जातलो. हाजे वेगवेगळे इश्यूज आशिल्ले म्हणजे टोटल कॅनलांच्या मदीं कारण हो प्रोजेक्ट सुरू जावन तशी 300 वर्सां पुराय जाली आनी ताज्या उपरांत तेजे वेगवेगळे इश्यूज हे एड्रेस करूंक नाशिल्ले. ते इश्यूज आमी एड्रेस करपाक सुरवात केली. पयल्यात पयली आनी महाराष्ट्रा बरोबर जी जॉयंट मिटींग कंटिन्युअसली खरें एवरी 5 years जावची आसताली पण ती फाटली 10-15 वर्सां मिटींगूच जावंक नाशिल्ली. ती फाटल्या 20 जून 2022 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आनी उपमुख्यमंत्री हांच्या बरोबर मिटींग हांवें स्वता महाराष्ट्रांत वचून हांवें मिटींग घेतली आनी तेजे वेगवेगळे इश्यूज जे आसा पळय ते एड्रेस करपाक सुरवात केली. तशें पळोवंक वचत जाल्यार इनएडिक्वेट डिजायन ऑफ द कॅनल आशिल्लें, नॉन अवेलेबिलिटी ऑफ द एडिक्वेट टायम स्लॉट फॉर टू कॅरी आउट द अर्ली मेंटेनन्स ऑफ द कॅनल हो इश्यू आशिल्लो. फ्रिक्वेंटली ब्रिजीस ऑफ द ड्यू टू द ओल्ड एंड वीक कॅनल लायनिंग्स जे तेजे टोटल लायनींग हे वीक जाल्ले. ओके आनी एज पर द कोड ऑफ गायडलायन्स कॅनलाच्यो आसताल्यो पळय ताज्या प्रमाणे हे एड्रेस करप गरजेचें आशिल्लें. टायम टू टायम आमचो सगळ्यांनी मेजर रिपेर किंवा ताचो मेंटेनन्स हे करिनाशिल्ले. पण हे पळयल्या उपरांत म्हणजे पुराय गोवा बॉर्डरीच्या उपरांत एप्रॉक्सिमेटली आमकां आमचे म्हणजे सगळे कॅनल रिपेर करप आनी ताचो पुराय मेंटेनन्स दवरप हे गरजेचें आशिल्लें. तशें पळोवंक वचत जाल्यार 30 किलोमिटरचो कॅनल हो आमी करपाक येता बाय स्पेंडींग एप्रॉक्सिमेटली 128 crores. तितूंतलो 15 किलोमिटर्स पुराय जालो आनी वीच इज फॉर एनदर 25 years. म्हणजे आतां आमी जो कॉन्ट्रॅक्टर अपॉयंट केला तो पुराय 5 वर्सां खातीर तेजो मेंटेनन्स आनी सगळो म्हणजे कन्स्ट्रक्शन तर करतलो तर पुराय तेजो मेंटेनन्स सुद्दां तोच करतलो. 15 किलोमिटर्स कंप्लीट जाले म्हणटल्यार 15 किलोमिटरचो जाता तितले बेगीन कंप्लीट करतलो. सो रिडिजायन आनी स्ट्रेंथनिंग हो जो मेन कंपोनंट आशिल्लो तो ताणें कंप्लीट केला. आनी हे सगळें करता आसतना अप्रॉक्सिमेटली 68 crores ऑफ रुपीज आतां पर्यंत आमी स्पेंड केले. उरलेले 15 किलोमिटरचो कॅनल जो आहा पयली तोय कंप्लीट करतले. आमी पळयता की तशें पळोवंक वचत जाल्यार आमी 100% डिपेंडंट ऑन दीस सोर्स ऑफ रॉ वॉटर फॉर द ड्रिंकींग पर्पज उरताले. सो हे 100% डिपेंडंट आसल्या कारणान तुका अल्टरनेटीव जो आसा पयली हो ताचो विचार करप गरजेचो आशिल्लो. त्या खातीर हेजे अल्टरनेटीव उदक जर तिराळींतल्यान येतालें हें आमच्या साळ रिवर म्हणजे साळांतली रिवर म्हणटात नॉट साळ रिवर मडगांव, शापोरा रिवर इन शॉर्ट बट साळांत पर्यंत साळांत येतालें. ते रिवराचेर आमी बराज बांदपाचो प्रोजेक्ट हातांत घेतलो आनी ती बराज तेजो बराज अलॉंग वीथ द 2 कंप्लीट स्टेशन तेजो एप्रॉक्सिमेटली कॉस्ट वीच इज 336 crores ऑफ रुपीज. आनी टोटल स्टोरेज ऑफ उदक हातूंतले जे जातले ते 250 mld उदक हे आमी स्टोर करपाक शकतले. 250 mld उदक स्टोर केल्या उपरांत तेजे 2 प्रोजेक्टा खातीर तेजो उपयोग जातलो. थंयच्यान उदक जे आमी स्टोर करता ते आमकण्या धरणांत आमी डायरेक्टली हाडून सोडटले जेणे करून परत ऑस्ट्रोडा आनी बाकीच्या सगळ्या कडेन आमी रिजेनिवेट करपाक शकता. आनी द सेम वे आमी साळांतल्यान उदक पंपींग करून चांदेल मोपा हाज्या खातीर जे आसा पळय ह्या उदकाचो खूब बऱ्या पद्दतीन आमी उपयोग करपाक शकतले. आनी तें काम हे टायम टू टायम आमी सुरवात केलो. ऑलमोस्ट हे काम जे आसा पळय हे येता त्या मे म्हयन्यांत साळांतली आमी थंयसर सामकी धाकटीशी एक बराज आशिल्ली तितूंतल्यान एकदम मिनिमम वॉटर आमी लिफ्ट करताले. पण हे केल्या उपरांत 250 mld ह्या उदक आमी शापोरा न्हंयचेर साळांत आमी स्टोर करपाक शकतले आनी हें उदक खूब बऱ्या पद्दतीन म्हणजे पुराय नॉर्थ गोवा खातीर परत म्हणजे पेडणे आनी बार्देश दिवचल हाज्या खातीर 250 mld उदकाचो उपयोग जातलो. फ्युचर प्लॅन आमचो 500 mld पर्यंत ह्या बराजांत उदक जें आसा तें स्टोर जावपाक जाय. कदाचित केन्ना अल्टरनेटीव म्हणून आमकां जर तिराळीचो कॅनल रिपेर करपा खातीर किंवा आनी कित्या कामा खातीर बंद जर करचो पडलो आसत जाल्यार हें उदक आमकडे धरणांतल्यान आमी हॉस्पिटलांतल्यान फुडें लिफ्ट करपाक शकतले व्हरपाक शकतले. हेजें प्रोविजन जें आसा पळय हें आमी पुराय ह्या प्रोजेक्टांत केल्लें आसा. नेक्स्ट इज ही एट प्रेजेंट म्हणजे
पंपिंग स्टेशन आणि जॅकवेल जे साळातल्या शापोरा रिव्हराचेर जे आमी करता ह्याच पद्दतीचो प्रोजेक्ट आतापर्यंत म्हादय रिव्हराचेर आमी उजगांव गांजे हांगासर केला. उदामूदर पत्रकारांनी क्युरियोसिटी म्हणून तो प्रोजेक्ट पळयलो. इट इज खूब बऱ्या पद्दतीचो प्रोजेक्ट ऑपरेट जाता. सेम वे ऑपरेशन दी मेंटेनन्स फॉर द 5 years आमी दिला. आमचे गव्हर्मेंट इज अन विजनरी गव्हर्मेंट तो फुडल्या 25 वर्सांचो विचार करता. आत्ताचे आमी फावंडेशनरी प्रोजेक्ट जे पुराय करता हे फुडल्या 25 वर्सां खातीर गोंयांत उदकाची शॉर्टेज जावची न्ही हाज्या खातीर हे प्रोजेक्ट अशा पद्दतीचे आमी सुरू करता. बराज एक्चुअली कॉस्ट आसा 156 crores of rupees, जॅकवेल आनी पायपलायन 46 crores, सेकंडरी पंपिंग हाऊस 55 crores आणि रायझिंग मेन लायन ऑफ द चांदेर बीच इज 24 crores of rupees स्पेंड करून अशा पद्दतीन अप्रॉक्सिमेटली आमी 281 crores of rupees ताच्या खातीर स्पेंड करता. हा पयल्या फावट आमी विजीट करून आतां ती ताजेर उलयना. नेक्स्ट इज आमी आमगणे धरण तुमी सगळे जाणांनी आतां पळयलें की जे ब्युटिफूल सद्याच्या घडीक दिसता थंयसर गेस्ट हाऊसूय आमी खूब बऱ्या पद्दतीन ब्युटिफूल केला. दोन गजाली खातीर 20 कोटी रुपया आमी आमगणे धरणाचेर स्पेंड केल्या आणि आमगणे धरणाचेर 20 कोटी रुपया स्पेंड करता आसतना लाटम बार्देस ह्या इंडस्ट्रियल इस्टेटी खातीर त्याच बरोबर साळ आनी मेथुपुरे ह्या दोनूय गांवां खातीर बी उदक थंयच्यान पंप करून प्युरिफाय करून दोनूय गांवांक दितले. लाटम बार्देस इंडस्ट्रियल इस्टेटीक दितले आणि उरलेलें उदक एट प्रेझेंट ग्रॅविटीन उदक हे अस्नोडा वता. त्याच पद्दतीन इन फ्युचर ग्रॅविटीन ते अस्नोडाय वयतले. अशा पद्दतीचो व्हेरी ब्युटिफूल प्रोजेक्ट आमी आमगणे हांगासर कंप्लीट केला. तेजें इनॉग्रेशन पेंडींग आसा. तेजोय रिव्यू घेतलो. ते बी इन फ्युचर हे इनॉग्रेशन करतले. पयल्या पार हो प्रोजेक्ट वेगळो आसा तशें केन्ना तरी इन्स्पेक्शन जालें म्हणून मागीर हय तोय बी प्रोजेक्टाची कॉस्ट वीच इज एप्रॉक्सिमेटली 145 crores of rupees. सॉरी इट इज 73 crores of rupees ताजो कॉस्ट आसा. ओके ताजोय आमी परत केन्ना तरी एकंदर रिव्यू घेतले. पयल्या पार 73 crores of rupees एप्रॉक्सिमेटली आमी नॉर्थ गोंयान उदका खातीर तशें जर पळोवंक वचत जाल्यार एट प्रेझेंट एस्टिमेटेड क्रॉस म्हणजे कॅनल लायनींग इज 128 crores, साळ बराज 281 crores, pumping station is a barrage and Vailapar 73 crores. A dedicated pipeline from the WTB from the Bardesh and Pending 145 crores. 627.86 crores of rupees in North Goaच्या उदकाच्या सिस्टमाचेर स्पेंड करता. एट प्रेझेंट ह्या वर्सा खातीर सगळो एक्सपेन्सीस जातो 304 crores जातो. उरलेलो एक्सपेंडिचर इज फॉर द नेक्स्ट फायनान्शियल इयर. ह्या खातीर ह्या वर्साचो एक्सपेंडिचर 304 कोटी रुपया टोटल एक्सपेंडिचर आमी ह्या वर्सा खातीर करता. म्हणजे दीस इज अ विजनरी गव्हर्मेंट. डबल इंजीन सरकार हे लोकांच्या भल्या खातीर विजनरी नदरेंतल्यान सातत्यान काम करता. हांव कॉंग्रेच्युलेट करता आमचे डब्ल्यूआरडी मिनिस्टर बाब सुभाष शिरोडकर हाका. तांच्यांनी फाटल्या 2 वर्सां कंटिन्युअसली सातत्यान स्वता रिव्यू घेवन कंप्लिटली सगळे प्रोजेक्ट एकदा परत एकदा म्हणजे सगळ्यांनी तिराळी धरणाचो कॅनल फुटलो ते सातत्यान गोंयकारांक नवीन जातले. हे कंटिन्युअसली फुटताले मदीं गेले आनी शेतान तेजे उरलें उदकूच मेळना. आतां फक्त आमकां प्रॉब्लेम उरला ना न्ही. प्रॉब्लेम उरला 30 किलोमिटर जो महाराष्ट्रान आसा तोय प्रॉब्लेम आमी महाराष्ट्राच्या सरकाराच्या बरोबर बसून ज्या पद्दतीचे कॅनल लायनींग आनी कॉन्क्रिटीकरण आमी हांगासर केलें त्याच पद्दतीचे कॅनल थंय करपाची आमकां गरज आसा. ते जर एकदा आमी कंप्लीट केले जाल्यार फुडल्या 25 वर्सांत आनी कॅनलाचो विशय उरचो ना. फुडल्या 25 वर्सांत उत्तर गोंयांतल्या उदकाचो विशय उरचो ना. जाता तितके बेगीन परत एकदा तिराळीची जॉयंट मिटींग महाराष्ट्राच्या बरोबर घेवन तोय विशय रिजॉल्व करतले. म्हणून हांवें म्हटलां की हो म्हणजे डब्ल्यूआरडी मिनिस्टर तेजी एंटायर टीम डब्ल्यूआरडीचे म्हणजे तिराळी प्रोजेक्टाचेर काम करपी आमचे इंजिनियर सी सगळे जाण तांचें खूब खूब अभिनंदन करता. इन्क्लुडींग लोकांचे साळ सारकेल्या बराच डॉक्टरांनी आमच्या डॉक्टर चंद्रकांत शेट्टी इनिशिएटीव घेतली. दुसरी सायडीक लागपी लोकांनी आमकां सहकार्य केलें त्यांच्या इनिशिएटीव्हाचेर तेंचेंय हांव अभिनंदन करता. कारण एखादो प्रोजेक्ट जातलो आसत जाल्यार स्थानीक आमदाराचें सहकार्य हे तितकेच म्हत्वाचें आसता. तांचें खूब बरें सहकार्य मेळ्ळें म्हणून हे प्रोजेक्ट जे आसा पळय हे सगळे आज रिव्यू केले. थोड्या दिसांनी बाकी उरलेल्या प्रोजेक्टांचें इनॉग्रेशनूय करतले. बट एक सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता. म्हणजे फक्त आमी बारीक बारीक रस्ते आनी हेजे करिना विजनरी नदरेंतल्यान जशें आमी नॅशनल हायवेज आनी ब्रिजीस बांदता त्याच पद्दतीची हे बी तितलीच व्हडली प्रिपेरेशन्स आसा.
उदकाची तयारी फुडल्या 25 वर्सां खातीर करता आसतना कॅनल आनी उदक फ्रॉम द धरण टू पंपींग स्टेशन हाच्या पर्यंत हाडप ह्या पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपाक 600 कोटी रुपया स्पेंड करप हे तितकेच गरजेचें आसा ते आमी स्पेंड करता म्हणून सद्याडी मिनिस्टर एंटायर टीम म्हणजे परत एकदा अभिनंदन करता कारण टॅक्नॉलॉजी कन्सल्टन्सी आनी इंजिनियरींग ह्या सगळ्याचो एक बरो जर एकजूट आसत जाल्यार हें पॉसिबल आसता त्याची आमी जी साळ बराज करता हे कितें इनोवेशन पद्दतीन म्हणपाक इट इज नॉट अ ट्रेडिशनल बराज इट इज इनोवेटीव बराज म्हणून मुद्दाम गांधीच्या बराजाचो हांवें रेफरन्स केला हांवें टायम टू टायम ते मॉनिटरूय केलं आणि इनॉग्रेशनूय करता आसतना स्वता वचून इनॉग्रेट केलं त्याची ह्या पद्दतीच्या इनोवेटीव प्रोजेक्ट आमी गव्हर्मेंट सातत्यान हातात घेत आसा हांव खरोखरूच डब्ल्यूआरडी मिनिस्टर ताचें खूब खूब अभिनंदन करता देव बरें सेम आज फुटलादाचें कितें सिच्युएशन स्टेटस कितले दीस एफेक्ट जावं आता ह्या प्रेस कॉन्फरन्साच्या उपरांत जो डायरेक्टली बदामी आनी आमची टीम कितें स्पॉटाचेर वचून तांचे इंजिनियर थंय येवपाचे आसा शॉर्ट टेम्पररी बंद करून तो रिपेर करप इतक्या पुरतो कालवणी उदीक सोडप वेळ पडलो जाल्यार एक म्हणजे आयच्या दिसा भितर उदक थोडो वेळ बंद करूं शकता पण फाल्यांच्यान उदक परत सुरू जाता एक काळजी घेतले कारण इट इज टेम्पररी रिपेर्स हे करचेच पडटले कारण उदक उदक कंटिन्युअसली येवपाक जाय पूण तांच्या इंजिनियरांक सांगून ते टेम्पररी रिपेर्स करतले आनी उदक परत स्मूथली सोडटले सेम तांच्या सायडीन तुमी म्हणटा की रिपेर करपाक जो टेक्नॉलॉजी आमी वापरला सेम आमी पयशे दिवचे पडटले काय तेच आमी पयशे दिता ह्या इट इज अकॉर्डिंग टू अवर दिलारी एग्रीमेंट 70% 70% आमी दिवं 70% आमी आमकां कितले उदक येता आनी कितले यूज आमी वॉटर ट्रिटमेंटाक करता सद्या आमकां एट प्रेझेंट जे उदक येता पळय 240 mld 800 mld उदक येता 240 mld उदक भितरले ड्रिंकींग वॉटरा खातीर वापरता उरलेलें उदक आमी इरिगेशना खातीर वापरता इरिगेशन रिव्यू घेता सध्या कमांड एरिया इरिगेशनाचो जो एक्झिस्टींग कमांड एरिया जे आसात पळय न्ही हे दिवचल तालुक्यांत आसा बार्देस तालुक्यांत आसा पेडण्या तालुक्यांत आसा ओके लोकांची जशी डिमांड येता त्या पद्दतीन इरिगेशना खातीर उदकूय आमी दिता ओके ताज्योय बी एक्चुअली आमी वॉटर सोसायटी आसा तांच्यो त्यो वॉटर सोसायटी परत एकदा रिव्यू करून चड लोकांनी एग्रीकल्चराक येवचें आनी मोठ्या प्रमाणात इरिगेशन सिस्टम यूज जावचें म्हणून परत एकदा म्हणजे महाराष्ट्रांत ताका पाणी वाटप सोसायटी म्हणटात आनी ते जर कंबायनली आमचे आसात बट ते एक्टीव जर केले जाल्यार तेजे खूब बऱ्या पद्दतीन काम करूंक शकतले पण ड्रिंकींग वॉटरा खातीर आनीकूय थोडे एमएलडी उदक आमी चड मोठ्या प्रमाणात प्युरिफिकेशन प्लांटाचेर घेवपाक जाता इन्क्लुडींग पिलर्ना इंडस्ट्रियल इस्टेट ताका उदक सुद्दां निराळीचेंच वतलें आतां जशें आमी म्हटलां लाटणपारचें इंडस्ट्रियल इस्टेट तें उदक वता आता कितला टोटल ट्रीटमेंट प्लांटाक सप्लाय जाता उदक ऑल टुगेदर ऑलमोस्ट 5 वॉटर ट्रीटमेंट प्लांट 8 प्लांट सगळे नॉर्थान सगळे नॉर्मल पण एक काढाची मिटिंग झाली पळय तेन्ना काय एन्करेजमेंटचा विषय आयलो मिनिस्टरनी म्हाका डायरेक्शन दिलें की एन्करेजमेंट आहा काडाची तुमचे कडेन काडाच्या जमनीक आमच्या मिनिस्टरान इनिशिएटीव्ह घेवन सगळे कडेन फेन्सिंग केलें एन्करेजमेंट आमी काडटात बरोबर आतां व्हेरी खंय बारीक एन्करेजमेंट कितें आसतलें आमी कॅनलाक सोडून आमचे 15 मिटर लँड आसा पळय न्ही टोटल फेन्सिंग ऑलमोस्ट कंप्लीट केलें आयदर सायड सो ह्या सायडीन कितलो खर्च अदमास होऊ शकता सेम जो कॅनल रिपेर करपाक जे सेम टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात about 300 म्हणजे 70% आमकां 30% थँक्यू